पंतप्रधान मोदींच्या सभांचा एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात धडाका। राज्यात मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन। मोदींच्या सभांच्या तारखा लवकरच जाहीर होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरकारी पैशातनं दौरा। मोदी आचारसंहितेचं उल्लंघन करतात। मोदींनी मुंबईत 10 सभा घेतल्या तरी भाजप मुंबईतनं तडीपार होईल। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांची टीका। सर्वात जास्त भ्रष्टाचार भाजपमध्ये। दररोज भाजपात 5 भ्रष्टाचारी नेत्यांचा प्रवेश होतो। संजय राऊतांची टीका। दिल्लीतील सभेत उद्धव ठाकरेंची लायकी राहुल गांधींनी दाखवली। नितेश राणेंची ठाकरेंवर टीका। ठाकरे गटाला इलेक्ट्रॉल बॉन्ड्स कुणी दिले याचा हिशेब आम्हाला जाणून घ्यायचा आहे। नितेश राणेंची प्रतिक्रिया। पंतप्रधानांच्या दौऱ्यावरती संजय राऊत टीका करतायत। 4 जून नंतर सुद्धा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच असतील। नितेश राणेंची टीका। भाजपचे नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उभाटा गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत काँग्रेससमोर मुजरा सुरू आहे। एक्स माध्यमावरती शेलार यांची पोस्ट। मंत्री दीपक केसरकरांना लोकसभा निवडणुकीच्या काळात शस्त्र जमा करण्याचे आदेश। सावंतवाडी पोलीस स्थानक हद्दीतील एकूण 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। रामटेकमधून अपात्र ठरलेल्या उमेदवार रश्मी बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द होणं या दोन्ही प्रकरणांवरती आज सुनावणी। नागपूर खंडपीठाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष। धाराशिव आणि नाशिकच्या जागेसंदर्भात देवगिरीवरती बैठक। अजित पवार, सुनील तटकरे बैठकीला उपस्थित। आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। राष्ट्रवादी काँग्रेसचा धाराशिवचा उमेदवार अखेरीस निश्चित। धाराशिव लोकसभेसाठी विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांचं नाव ठरलं। परभणी लोकसभेसाठी महायुतीकडनं महादेव जानकर अर्ज भरणार। यावेळी मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे हजर असतील। अमर काळे वर्ध्यातनं निवडणुकीच्या रिंगणात। अमर काळे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। शरद पवार उपस्थित असतील। लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून नितीन गडकरींचा नागपूरमध्ये जोरदार प्रचार। आज उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात लोकसंवाद यात्रा। ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीतेंनी प्रचाराचा नारळ फोडला। पोलादपूर आणि महाडमध्ये गीतेंच्या सभा होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर काँग्रेसकडनं मैदानामध्ये उतरलेल्या विकास ठाकरेंची पदयात्रा। विदर्भातील तापमान पाहता उमेदवारांचा सकाळच्या पहिल्या सत्रात अधिकाधिक प्रचार करण्यावर जोर। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारापासून आमदार किशोर जोरगेवार अलिप्त। महायुतीच्या उमेदवाराकडनं संपर्क झालेला नाही, त्यामुळे आपण प्रचारात दिसत नाही। कदाचित त्यांना आपली गरज नसेल, जोरगेवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजपासून मोहटादेवी गड इथून शुभारंभ। जयंत पाटील, संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांची संभाजीनगर शहरातल्या आमदारांसोबत बैठक। शिवसेनेकडनं संदीपान भुमरे, विनोद पाटील, राजेंद्र जंजाळ इच्छुक। मुख्यमंत्री कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार याची उत्सुकता। विनायक मेटेंचे लहान बंधू रामहरी मेटे जय शिवसंग्राम संघटनेसह महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता। येत्या 2 ते 3 दिवसात रामहरी मेटे आपला निर्णय घेणार। महायुतीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची आज समन्वय बैठक। मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित असतील। भाजपनं देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंची भाजपवरती जोरदार टीका। वंचितनं 7ही जागांवरती पाठिंबा दिल्यास अकोल्याच्या जागेवरती पुनर्विचार व्हावा असं काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतं। अकोल्याच्या जागेबाबत हायकमांडशी बोलून कळवू, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। अकोल्याच्या जागेवरती प्रकाश आंबेडकरांना समर्थन देण्याची काँग्रेसची तयारी। आंबेडकरांनी 7 जागांवरती समर्थन देण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसच्या हालचाली। धुळ्याचे माजी पोलीस अधीक्षक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात।
वंचितकडनं अब्दुल रहमान यांना उमेदवारी, वंचितनं मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस ठाकरे गटाला जागा सोडण्याची शक्यता। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे काल रात्री अचानक दिल्लीला रवाना, शरद पवारांसोबत बैठक आणि सुप्रीम कोर्टात काही काम असल्यामुळे दिल्लीला जात असल्याची खडसेंची प्रतिक्रिया। स्टार प्रचारकांकडे 1 लाखापेक्षा जास्त रक्कम सापडल्यास कारवाई होणार, निवडणूक आयोगाचा इशारा। तसंच उमेदवाराला रोजच्या खर्चाची नोंद निवडणूक आयोगाकडे द्यावी लागेल। अमरावती भाजपनं नवनीत राणांच्या विजयासाठी आखला मेगा प्लॅन, अमरावती भाजपचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात भाजपची महत्त्वाची बैठक। यावेळी नवनीत राणांसह भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही, काँग्रेसला वाटल्यास त्यांनी योग्य ती कारवाई करावी। रामटेक लोकसभा मतदारसंघातनं अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभिये यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।